गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर वनरक्षक भरतीसाठी 5 किलोमीटर हे आपल्याला कॉम्पिटिशनसारखी रेस आहे. आणि त्याचं टायमिंग असं आहे आउट ऑफ मारायचं की ते एवढं सोपं नाही. आणि त्यात असा विषय की आपण वनरक्षक भरती जी आहे त्यात बऱ्याचपैकी मुलं 1600 मीटर म्हणजे पोलीस भरतीचे पण प्रॅक्टिस करतात. आणि त्याने काय होणार आहे माहिती आहे का की 1600 पण सुधरल, 5 किलोमीटर पण सुधरल वर्कआउट केल्यावरती. कसं कारण की त्यात लॉंग रनिंगच्या रॅपिटेशन असणार, त्याच्यानंतर तास दीड तास असं लॉंग रन असणार, कारण की त्याशिवाय स्टॅमिना इन्क्रीज होणार नाही. व कमीत कमी 18 मार्क्स म्हणजे 18 मिनिटाचं तरी टायमिंग पडणार नाही. तर ह्याने काय होणार आहे, तुमचा गोळा जो आहे तो बॅकफुटला येणार आहे. त्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका, कारण की पोलीस भरती पण आणि वनरक्षक असं बरंच जणांना वाटतं की ह्याच्यामध्ये कुठलं तरी एकाच झालं तरी पण काहीच नाही. तर गोळा थोडाफार तरी फरक पडणारच, कारण की मला माहिती. त्यासाठी तुम्ही काय करा, तर गोळ्यासाठी थोडंफार स्ट्रेंथ वर्क म्हणजे कोर एक्सरसाइजवरती भर द्या. त्यावेळेस तुमचा गोळा बऱ्यापैकी तरी आहे तसं राहील. थोडासा बॅकफुटला येईल हा 100% येणार, कारण कसं राहतं लॉंग करून मसल लॉस होणार, आणि मसल लॉस झाला की म्हणजे असं विकनेस टाईप येणार तुमचं. फक्त कारण की लॉंग जेवढं करणार तेवढं फॅट तुमचं बर्न होणार, मग गोळा पण तुम्हाला जास्त जड वाटू लागणार. ओके, थँक्यू.